उगाच तुझ्या बायकोचा राग राग करते, तसं तुला वाटायला नको म्हणून. बाबाजी, बाबाजी तुम्ही मला बोलव. बाहेर एक माणूस पाहिजे. जिता का मेलेला? ए बुजगावण्या, लय शाना तू, लय शुराचा. कामाला पाहिजे बोललो की नाही? अहो मग मी आहे की. तू जाणार आहेस वैर त्या मनोरमेकडे मुनीम म्हणून. काय येतं तुला त्यातलं? मनोहर बाबाईंचा मुनीम? आधीचा मुनीम बदलून आपण तिथं दुसरा पेरला, पण काही कामाचा नाही त्यो, काही उपयोग नाही त्याचा. त्या मनोरमेची संपत्ती जमीन जुमला समद असं वरबडायचंय मला हळूहळू. तिच्या बी न कळत आपल्या मठाचं जाळ बी वाढवायचंय. मग कोणतरी असा हुशार माणूस पाहिजे ना. मग हाय की आपल्या पदरात, नवीनच आहे. कोण रे? दामूशेठ. त्याला घुसवा मनोरमा बाईच्या घरात, मुनिमाच्या जागेवर. तुमचं कामही होईल आणि आपल्याला समध्या खबरा मिळतील. ओ दाम्या, तो करणार वय आपलं काम, जमणार वय त्याला. म्हणजे हुशार आहे गडी, जरा जास्तच हुशार आहे. उद्या आपल्याच डोक्यावर बसल तो. नाही बाबाजी, तो गरजू आहे. त्याचा मालक तो नरोत्तम गेला ना कोठडीत, तेव्हापासून तो बेकार आहे. तोच आपल्याला बोलला होता ना, मला ठेवा तुमच्या पदरी. नागोजी बाबा, नागोजी बाबा, अयो मला घ्या की हो तुमच्या आश्रयाला म्हणतो मी. तुमचं आणि मनोरमा बाईंच्या योजनेचं गुपित मी व्यवस्थित ठेवीन हो माझ्याकडे म्हणतो मी. गरजू आहे ते चांगलंच आहे. पर काय रे बाहेर्या, तो दाम्या आपल्यासाठी काम करल नव? अहो अशी वाकडी काम करणार त्याचा जन्म गेलाय. त्याचा मालक काय सरळ होता वय? अहो ह्या कामात आणि हात चाला किती हुशार आहे तो. नाही तरी पण कसोटी तर घ्यायलाच हवी त्याची. कसोटी पार केली त्यानं तर ठेवूच की त्याला त्या मनोरमेकडे मुनीम म्हणून. आपण जर की आहो पण ध्यानस्थ बसलेत, किती छान वाटतात. आहो काय सुलगरात जे झालं त्याबद्दल तुमची क्षमा मागायची होती हो. पुन्हा असं नाही वागणार. नीट लक्ष देऊन सगळे काम करेन. तर माझ्या पहिल्या मंगळागौरीला उमाई पण नव्हते आले ना, त्याच वाईट वाटत होत. त्याचाच विचार करत होते म्हणून तंद्री लागली. बर अहो अगदी शंभो महादेवासारखे दिसतात मला आता. अगदी महादेवाचं रूपच. गळ्यात रुद्राक्षाची माळ, माथ्यावर चंद्र, गळ्यात सर्प आणि महादेवासारखा तिसरा डोळा रागवण्याचा. महादेवासारखे भोळे सांपत आहेत आणि त्यांच्यासारखाच कधी कधी तिसरा डोळा उघडून रागवतात सुद्धा. म्हणजे अहो महादेव आणि मी पार्वती. कशी आहेस ग तू? आत्ता रडत होतीस आणि आता लगेच हसतेय.
काय इथे हसण्यासारखं? अहो तुम्ही ध्यान मुद्रेत बसला होतात ना, तेव्हा मला वाटलं की साक्षात शिवशंकरच बसलेत. सकू, तू ना काहीही बोलतेस आणि ही अशी सारखी सारखी हसत असतेस ना, म्हणूनच सगळे खुळी म्हणतात. आणि तुम्ही तिसरा डोळा उघडून रागवता ना, म्हणूनच हसू आलं. तुम्हाला एक सांगू का, इतर कोणी मला खुळी म्हणतं ना तेव्हा मला वाईट वाटतं, पण तुम्ही मला जेव्हा खुळी म्हणता ना तेव्हा मला खूप गोड वाटतं. काय रे दिगू, बाबाजींचा जप करतोयस ना? मग हसू कसलं येतंय? आई ते लक्ष भरकटू देऊ नकोस. आणि तुझं लक्ष कितीही भरकटलं तरी बाबाजी तुझ्याकडे बघतायत हे विसरू नकोस. या सकूमुळे कारण नसताना मलाच रमाईचा ओरडा खावा लागतो. अरे थांब ना, थांब ना. काय रे अप्पा, आपण गणपतीच्या दिवसात एवढ्या लवकर कधी झोपत होतो का रे? सकू कधी कुणाला झोपू द्यायची का? जागरण करायला लावायची. अप्पा कशी असेल रे आपली सकू? मामानं सांगितलं, पण आपल्या डोळ्यांनी बघितल्याशिवाय जीव कसा शांत होईल? सासूबाई, हो असं काय करताय? रात्र किती झालीये बघा. निजा बघू, तुम्ही आता आराम करा. आता काय आरामच करायचा, कायमचा आराम करायचा. आई, पण आप्पा त्याआधी सखूला डोळे भरून पाहायची इच्छा आहे रे. भामा सांगते की ते आपल्याला विसरले. नाही हो, वहिनींचं बोलणं तुम्ही मनावर घेऊ नका. आपली सखू अगदी सुखात आहे असं तुझं तरी मन सांगेल का ग?